नमस्कार. नमस्कार. काय कसं जमलं? अरेंज मॅरेज. ते कळलं, पण त्यांना बोलू द्या ना वहिनी कधीतरी. अरेंज मॅरेज. हा. आणि बघण्याचा कार्यक्रम कांदेपोहे. कुठे झाले ते? एका हॉटेलमध्ये आम्ही बघितला. कांदेपोहे घेऊन गेलेलात हॉटेलमध्ये? मग इकडे मिळतात ना कांदेपोहे. अच्छा, कुठलं हॉटेल? दादरला. दादरला कांदेपोहे असणाऱ्या हॉटेलमध्ये गेलात? काय साखरपुड्याची अनोखी पद्धत आहे. आणि मग पुढे काय झालं? पुढे काय होकार आला त्यांच्याकडून, तुमच्याकडनं होताच. वहिनी बोलणं झालं तुमचं? हो, म्हणजे बोलणं तसं झालं असं. हा. म्हणजे वाक्यासह काय वगैरे, कारण त्यांचे भाऊ जे आहेत ना ते आमच्या परिचयाचे होते. बर. त्यामुळे जास्त आम्ही काय चौकशी वगैरे केली नाही. त्यामुळे पटकन आम्ही होकार दिला. आमच्या ते रिलेटिव्ह मध्ये होते ना त्यांचे भाऊजी, त्यामुळे आम्ही जास्त चौकशी वगैरे केली नाही. मामूली आम्ही चांगला आहे मुलगा वगैरे, त्यामुळे आणि खरोखर चांगले आहेत. ते कळतच आहे, गुणीच आहे. खरोखरच. तुम्ही इतकं बोलताय पण ते गप्पा आहेत बघा. आणि आता पुढच्या खेळाला सुरुवात करूया. विघ्नेश आणि आई दोघांची धावपळ. हे अभिनय करणार, तुम्हाला वस्तू घेऊन यायची. सगळे हेल्प करू शकतात. सगळे हेल्प करू शकतात, फक्त वस्तू आणायला तुम्हीच जायचं. हा चालेल. 5 पैकी 3 वस्तू तुम्ही आणायच्या, 2 वस्तू याने. पहिली वस्तू तुम्ही आणायची, बोलायचं नाही. सगळे सांगू शकतात. बोल ना. साबण. 1. बघा इकडे वेळ तर झपाट्याने पुढे चालली. बोल ना. हे बाळा. माचीस. मेणबत्ती. बोलू नका, तो ओटाची हालचाल होती, ते त्याला पकडणार. बॅग. 5ही वस्तू बरोबर आणल्या तर बक्षीस मिळणार. 2 तू आण. आता 2 तू आण. वॉटर बॉटल. हे सांगा ना. आणखी एक. छत्री. मोरपीस. विघ्नेश तू जा. बरोबर. वेळ संपली. त्यांनी सगळे अभिनय छान केले. मोर तर अप्रतिम केला तुम्ही. मोर होता काय? असं केलं पाहिजे होतं. असं ते असं म्हटल्यावरती काय मला वाटलं पक्षी पुढचा की काय. असं केलं असतं तर लक्षात आलं असतं. मोरपीस. पण आणलं मोरपीस. सगळ्या वस्तू खरं तर आणल्या, फक्त गडबड झाली ती एका वस्तूची. लेडीज पर्स सांगितली होती आणि ही पिशवी घेऊन आले, त्यामुळे घाई झाली थोडीशी. आणि वहिनींनी ते बक्षीस, कारण त्यांनी व्यवस्थित अभिनय केला होता, पण वहिनींनी खूप घाई केली. पर्स अपेक्षित होती, पिशवी आणली, त्यामुळे ते उत्तर फक्त चुकलं. 4 वस्तू बरोबर आणल्या, त्यामुळे 1 2 3 4 5 6 7 8 800 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. थँक्यू. भेटूया पुढच्या वहिनींना. नमस्कार. कधी झालं लग्नाची तारीख आठवते? लग्नाची तारीख 4 डिसेंबर 1996. कुठे झालं? ठाण्याला. ठाण्याला झालं. आणि बघायला कुठे गेले होते? बघायला ब्राह्मणवाडासाठी. म्हणजे कुठे? माहेर, त्यांच्या माहेर. कसं जायचं इकडनं? इकडनं ट्रेननी बडनेरा, बडनेरावरून बसने. बडनेरावरून बसने. आणि मग तिकडनं घेऊन आलात त्यांना? वहिनींबद्दल सांगा ना. स्वभाव खूप छान आहे, शांत आहे, प्रेमळ आहे, समजून घेते, सांभाळून घेते सर्वांना घराला वगैरे. आणि मुलांबद्दल सांगा. मुलं आता सध्या शिकतात दोघं जण, आणि एक जॉब करते, मॅरेज झालेला आहे. अच्छा. आणि अभ्यास कोण करत नाही? अभ्यास दोघेही करतात. आणि काय कर ताई, चिमटा काढते म्हणे? नाही ना. पण हा पण तसंच करत होतो ना? मस्ती करतो ना. मग ते नाही सांगत, ताईचं फक्त नाव सांगतो. बर. आता तुम्हाला अभिनय करायचा, तुम्ही अभिनय करायचा, आणि मग ते 5 वस्तू वहिनी
ज्या वस्तूचा ते अभिनय करणार त्या वस्तू घेऊन यायच्या. तुम्ही 3 आणि 2. याने 2. हा या इथे बोलायचं. बशी कप बशी. बोलले. ओ माय गॉड. अरे मग ठेवा ते बोलले कप म्हणून तुम्ही गेला काय बोलायचं ना. ठीक आहे. पंप पंप. झाडू बकेट. पाठीवर 2. तिसरा अभिनय करा आता. ठीक आहे. साडी झाडू इस्त्री. ठीक आहे. शाहरुख खान. कॅसेट कॅसेट. काय काय झाडू. हे काय पंखा सीडी. काय झाडू. काय हे घ्या हे घ्या हे घ्या. दुसरं घ्या पटकन. फोटो आरसा. बोलू नका मस्त करताय तुम्ही. छान. 3 वस्तू झाल्या आता तो आणणार ना 2 वस्तू. कंगवा कंगवा. तेल केसाला बो. सांग सांग कुठे सांग. वेळ लवकर संपली. मग. 2 वस्तू आणल्या. कुठल्या कुठल्या आणल्यात. आरसा बरोबर आणला. काय होतं तुमचं त्याच्या मागे काय लॉजिक काय होतं. बाटली होती. मग बरोबर आहे त्यांच्या लॉजिकने ते बरोबर आहे ना. तुमच्या लॉजिकने चुकलं वहिनी. दुधाची बाटली होती का कॅन होती. काय होती. बॉटल बाटली बॉटल होती. Anyway, पण छान पहिल्यांदा अभिनय केला की नाही. असं अदनं म्हणणं घरात खेळ खेळत राहायचा. किती वस्तू आणल्या त्यामुळे फक्त आरसा बरोबर आलं. त्यामुळे वहिनी फक्त 200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन वहिनी अभिनंदन. आणि आता यानंतर आपण पैठणी कोण जिंकणार ते बघणार आहोत. या खेळाला सुरुवात होत असताना लाकडी वस्तू आहे ती हातात ठेवून त्याच्यावरती एक प्लेट बॅलन्स करायची. ती बशी बॅलन्स झाल्यानंतर ती न पडू देता दोन्हीही बाजूला ठेवलेला एक एक चेंडू गोळा करायचा. 8ही चेंडू गोळा झाल्यानंतर हातातली ती प्लेट आणि चेंडू पडू न देता अंतिम रेषा पार करायची. ज्या वहिनी सगळ्यात आधी हा खेळ पूर्ण करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. खेळ समजलाय तुम्हाला. तुम्हालाही. 1 2 3 खेळाला सुरुवात झालेली आहे. जरा टाळ्या वाजवा सगळेजण. घाई करू नका वहिनी. तुम्ही तुमच्या खेळावरती लक्ष द्या. तुमचं लक्ष इथे तिथे कॉन्सन्ट्रेशन करा. जरा टाळ्या वाजवा सगळेजण. घाई नको. उपविजेत्या ठरल्या मसूरकर वहिनी. त्यांना झी मराठी कडून ही भेट
आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या पारडे वहिनी, त्यांना स्वामिनी पुणे यांच्यातर्फे स्वामिनी पैठणी अभिनंदन. एअरपोर्ट कॉलनी सहार मुंबई इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.